धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। आशा गट प्रवर्तकांचे धुळ्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनाच्या वतीने किमान क्लब येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी गट प्रवर्तकांनी प्रलंबित मानधन तात्काळ अदा करणे, दरमहा निश्चित तारखेला नियमित मानधन देणे, किमान 35,000 रुपये वेतन लागू करणे, शासकीय कर्मचारी दर्जा देणे, प्रसूती व आजारपणाची भरपगारी, रजा मंजूर करणे, दरवर्षी किरकोळ रजा व सार्वजनिक सुट्ट्या लागू करणे, दिवाळी भेट देणे तसेच अशा विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले। आंदोलन संदर्भात वसंत पाटील यांनी अधिक माहिती दिली। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आज दिनांक 12/2/2026 रोजी केंद्रीय कामगार संघटनेने कामगार होत असलेल्या अन्यायाविरोधात तसेच आशा व गटवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यासंबंधात देशभर आणि राज्यभर देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना या संपात सहभागी असून संपातील मागणी अशा आहेत। गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे। त्यांना किमान वेतन 36,000 रुपये लागू केलं पाहिजे। त्यांना प्रवासावरच भत्ता दिला जातो आणि ती जी रक्कम आहे ती अत्यंत तुटपुंजी असून त्या रकमेमध्ये प्रवासावर खर्च केला जातो। म्हणून त्यांना किमान वेतन 36,000 रुपये दिले पाहिजे। आशांना किमान वेतन 24,000 रुपये दिलं पाहिजे। गटप्रवर्तक व आशांना दिवाळी बोनस म्हणून 5,000 रुपये दिले पाहिजे। आशा कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष करून आशा व गटप्रवर्तकांना निर्वाह भत्ता दरमहा 5,000 रुपये दिला पाहिजे। तसेच त्यांचे जे पंतप्रधान मातृवंदनाचे जे पैसे 2-3 वर्षापासून बाकी आहेत, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड यांचे जे मानधन बाकी आहे, दिव्यांग व सिकल सेल यांचंही मानधन थकीत असून शासनाने ते मानधन त्वरित देण्यात यावं। त्यांचं मानधन गटप्रवर्तक आशांचं दर महिन्याच्या 5 तारखेला देण्यात यावं आणि केंद्राचं जे स्थगित मानधन आहे 5 महिन्याचं त्वरित अदा करण्यात यावं। आणि 2018 पासून केंद्र शासनाने जे मानधन केंद्रात वाढ केली नाही ती वाढ त्वरित लागू करावी आणि त्याचा फरक देण्यात यावा। यासाठी आज रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत आम्ही निवेदन सादर करीत आहोत। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।